तुमच्या शरीरात जर मसल चांगले असेल ना, तरच तुमचं शरीर चांगलं काम करतं, तरच एनर्जी फ्लो चांगला राहतो. तुम्ही चांगलं एनर्जेटिक राहता, दिवसभर न थकता काम करू शकता. जर हे करत नसाल ना, तर मग तुमच्या शरीरात जर मसल नसेल, तर तुम्हाला ऑटोमॅटिक डलनेस यायला लागतो. त्याच्यानंतर चिडचिड व्हायला लागते. तर हे वाढतात कधी माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही चांगलं प्रोटीन खाता, ज्यावेळेस तुम्ही कार्बोहायड्रेट चांगले खाता, म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर गुड फॅट चांगली खाता, त्याच्यानंतर फायबर चांगली इंटेक करता, अँटीऑक्सिडंट चांगलं घेता, पाण्याची लेवल चांगली मेंटेन करता, तर याची वाढ होती मसलची. आणि वाढ झाल्यानंतर मसल टिकतात कधी? जर तुमची झोप झाली आणि व्यायाम चांगला केला तर ह्या टिकतात. हे जर सगळं झालं तर तुमच्या एनर्जीचा फ्लो चांगला राहतो. का तर मसल चांगले असेल तर एनर्जी चांगली ट्रॅव्हल होईल, इकडे तिकडंच ट्रान्सपोर्ट केली जाते. जर तुमची मसलच नसेल ना, तर तुम्हाला थकवा, आळस, चिडचिड, काम करायची इच्छा नसणं, या सगळ्या गोष्टी घडतात. त्यासाठी आपल्याला आहे ना, सगळ्यात आधी खायचं आहे,